नमस्कार, मी प्रतीक्षा कुलकर्णी. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. एस.एस.सी. आणि एच.एस.सी. मराठी कट्टा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं अक्षर भारती पुस्तकातला शेवटची कविता क्रमांक 16. आज बघणार आहोत आपण त्यावरचाच एक प्रश्न जो महत्त्वाचा आहे, जो नेहमी 3 मार्कासाठी परीक्षेत विचारला जातो. म्हणजे कुठलीही कविता आली तरी तर परीक्षेच्या दृष्टीने उत्तर कसं लिहायचं आणि उत्तराची क्लासिफिकेशन म्हणजे उत्तर लिहिताना त्याचं वर्गीकरण कसं करायचं, आज याविषयी आपण पाहणार आहोत. हे असं उत्तर कुमार भारतीवाल्यांसाठी सुद्धा लागू होईल आणि अक्षर भारतीवाल्यांसाठी सुद्धा. तर सुरू करूया विश्लेषण उत्तराचं. साधारणतः 3 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. किती मार्कासाठी? 3 मार्कासाठी. तर या उत्तराचं विश्लेषण करताना अपेक्षित असतं की कमीत कमी 2 परिच्छेद. किती? 2 परिच्छेद, 2 पॅसेज. तर बऱ्याचदा काय होतं की आपल्याला उत्तर तर माहिती असतं, पण उत्तराची जी लेंथ असते म्हणजे उत्तराची जी लांबी म्हणतो ती लांबी असते लहान आपली. त्यामुळे परीक्षेत याच्यावर आपले मार्क होतात कट. म्हणजे जिथे आपल्याला 3 मार्काचा प्रश्न असेल तिथे 2.5 पडण्याच्या ऐवजी आपल्याला पडतात फक्त 1.5. आता हे का होतं? हे होण्यामागे काय कारण असतं? तर आपण उत्तर कसं लिहितो त्याची पद्धत. तर या 3 मार्काच्या प्रश्नांमध्ये 3 गुणांच्या प्रश्नामध्ये 3 गोष्टी अंतर्भूत असतात. ज्या 3 मार्काच्या प्रश्नासाठी उत्तराचं करायचं वर्गीकरण. सगळ्यात महत्त्वाचं इथे येते पाठाचे लेखक आणि पाठाचं नाव किंवा कवितेचे लेखक आणि कवितेचे नाव. त्यानंतर त्या कवितेत काय सांगितलं आहे. तर मित्रांनो, उत्तर कसं लिहायचं, त्याची संरचना कशी असावी, तर याचं आज मी विश्लेषण तुम्हाला सांगणार आहे उदाहरणासहित. तर 3 गुणांच्या प्रश्नासाठी 3 गुणांचा मोठा प्रश्न परीक्षेत येत असतो, बोर्डाच्या अक्षर भारती असो वा कुमार भारती. तर या उत्तराची संरचना कशी असावी, तर हा प्रश्न असतो 3 गुणांसाठी आणि अपेक्षित असतात 2 परिच्छेद. परिच्छेद मीन्स पॅसेज. तर पहिल्या परिच्छेदात पाठाचं नाव किंवा कवितेचं नाव आणि त्यासोबतच त्यांचे लेखक आणि कवी. त्यानंतर कवितेची मध्यवर्ती कल्पना अगदी मोजक्या शब्दात. आणि आपण हे पाहिलं आहे की जेव्हा कवितेचा किंवा पाठाचा परिचय जेव्हा वरती दिलेला असतो त्यातलाच मुख्य 2 लाईन आपल्याला त्यातल्या वाचून ठेवायच्या असतात, ज्यामुळे हे आपल्याला उत्तर मिळतं. आणि नंतरचा 3रा भाग आहे उत्तराचा भाग. आता या उत्तराच्या भागामध्ये प्रश्नामध्ये काय संकल्पना विचारलेली आहे ती संकल्पना समजून त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं आणि सोबतच द्यायचं असतं एक छानसं उत्तराला साजेसं उदाहरण. आपण दैनंदिनी जीवनातलं जर उदाहरण दिलं तर आपल्या विचाराची तर्कसंगत आहे आणि विद्यार्थ्याला तो प्रश्न समजलेला आहे असं त्याचा आशय असतो आणि आपले 3 गुणापैकी पडतात आपल्याला 2.5 गुण. बऱ्याचदा काय होतं मित्रांनो की 3 पैकी 3 भाषेत गुण देऊ शकत नाही, त्यामुळे तिथे आपल्याला 2.5 मार्क हमखास मिळतात या पद्धतीने उत्तर लिहिल्या गेलं तर आता आपण पुढे जाऊया आणि बघूया प्रश्नाचं उत्तर लिहायचं कसं बाय प्रॅक्टिकली. हा तुमच्या टेक्स्टबुकमधला प्रश्न. या कवितेत कवीने बघितलेलं स्वप्न तुमच्या शब्दात लिहा. अशा प्रश्नाचे उत्तर मोस्टली तुम्ही लिहू शकता, कारण आपल्याला कविता माहिती असते, कवितेचा अर्थ माहिती असतो. त्यामुळे यात बेसिक कॉन्सेप्ट काय आली आहे हे तुम्ही बघू शकता. आता आपण त्याच्या खालचा प्रश्न घेणार आहोत. कवितेत व्यक्त झालेला एकात्मताचा विचार स्पष्ट करा. तर हे सुद्धा तुम्ही खूप सोप्या शब्दात आपण लिहून घेऊया. तर कसं लिहायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, इथे मी एका कोऱ्या कागदावर प्रश्न लिहून घेतलेला आहे. स्वप्न करू साकार या कवितेत व्यक्त झालेल्या एकात्मतेचा विचार स्पष्ट करा. परीक्षेत हा प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतात की स्वप्न करू साकार या कवितेच्या आधारे एकात्मतेचा विचार तुमच्या शब्दात लिहा.
तर असे प्रश्नसुद्धा बदलतात, तरी उत्तर मात्र एकच असतं. ते आपल्याला फक्त समजवण्यासाठी किंवा आपला वेळ जास्त घ्यावा म्हणून आपल्याला कन्फ्यूज होण्यासाठी असतं. पण इथे या प्रश्नाचं उत्तर हे एकच असणार आहे. तर सुरुवात करूया आपण उत्तराला. तर मित्रांनो, इथे मी प्रश्न लिहून घेतलेला आहे आणि उत्तराचा एक परिच्छेदसुद्धा तयार केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की पहिल्या परिच्छेदमध्ये मी स्वप्न करू साकार हे कधी प्रश्नात दिलेलं असतं. त्यामुळे मी फक्त इथे कवींचं नाव लिहून घेतलेलं आहे. स्वप्न करू साकार या कवितेचे कवी किशोर पाठक हे आहेत. म्हणजे इथे आपल्या उत्तराची परिपूर्णता, परफेक्टनेस येतो असं सांगू शकते मी. आणि जे चांगला प्रयत्न असतो. या कवितेत कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे. आता ही ओळ कुठून आली? तर ही ओळ आली आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या पिवळ्या इथे परिचय जो दिलेला आहे, हे बघा, कवितेत उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे. तर हे एवढं याची मध्यवर्ती कल्पना आहे जी आपण जशीच्या तशी इथून घेतलेली आहे. आपल्याला कवितेची पार्श्वभूमी किंवा पाठाची पार्श्वभूमी माहिती असल्यास हे लिहिणं खूप सोपी जातं. दुसऱ्या परिच्छेदाला मी सुरुवात केलेली आहे. परिच्छेद म्हणजे दुसऱ्या पॅरेग्राफला. तर बघा, कवी कवितेत तिसऱ्या कडव्यात एकतेचे महत्त्व सांगतात. आता तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की इथे मी सविस्तर उत्तर लिहून घेतलेले आहे. तुम्हाला वाटेल की उत्तर बघून की केवढं मोठं उत्तर आहे. तर हे मोठं उत्तर नाही आहे. यात मी एक अधिकचा परिच्छेद जोडलेला आहे. पण उत्तर तुम्हाला सांगते जो महत्त्वाचा आहे. त्यामध्ये हा पहिला पॅरेग्राफ, पहिला परिच्छेद, हा दुसरा आणि हे उदाहरण आणि खालचं समारोप. इतकं जरी लिहिलं तरी तुम्हाला 3 पैकी 2.5 मार्क कुठेच जात नाही. काय होतं, बऱ्याचदा आपल्या चुका होतात, व्याकरणिकदृष्ट्या चुका होतात, कॉमा देत नाही आपण, पूर्णविराम देत नाही. अशा वेळेस तो अर्धा मार्क कट होतोच. आणि भाषेचा पेपर म्हटला की पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळत नसतात. आता बाकीच्या उत्तरांमध्ये आणि या उत्तरांमध्ये काय फरक असतो तो मी सांगते. आता बघा, तुम्ही इथे मराठी भाषा असो वा हिंदी असो वा इंग्रजी, परिच्छेद हा अनिवार्य आहे परीक्षकाच्या दृष्टीने. कारण तो परीक्षक चेक करताना तो पॅरेग्राफ बघत असतो कसं लिहिलं आहे उत्तर. कारण कसं असतं की उत्तराची एक लेन तुम्ही टेक्स्टबुकमध्ये सुद्धा बघा, इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता की एक व्यवस्थितपणा आहे. जसं इथे परिच्छेद दिला आहे बघा, ही ओळ आणि या ओळीमध्ये फरक आहे. तर इथे परिच्छेद दिलेला आहे, इथे सुद्धा परिच्छेद दिलेला आहे. आणि अशीच रचना असते पाठाची सुद्धा. तर बघा, हा सुद्धा पाठाची रचनासुद्धा बघा, पहिले वरती परिचय आहे आणि खाली दिलेला आहे परिच्छेदांचे वेगवेगळे परिच्छेद. असा पाठाचं साधारणतः भाषेची अशीच रचना असते. तुम्ही इंग्रजीचे अभ्यासक असाल किंवा इंग्रजीचं युवक भारती वाचत असाल, माफ करा, कुमार भारती, तर त्याचीसुद्धा रचना अशीच काहीशी तुम्हाला बघायला मिळेल. तर परिच्छेद हा अनिवार्य आहे. आपण बऱ्याचदा परिच्छेद देत नाही. उत्तर खूप छान लिहितो, सुंदर लिहितो, आपलं हस्ताक्षरसुद्धा अतिशय सुंदर असतं, पण परिच्छेद न दिल्यामुळे आपला तिथे मार्क कापला जातो. त्यामुळे परिच्छेदाची रचना महत्त्वाची आहे. आता येऊया उत्तराकडे. बघा, प्रश्न होता, कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा. हा प्रश्न आहे आणि याचं हे उत्तर आहे. आता उत्तराची लांबी जरी जास्त असली तरी या उत्तरामध्ये पूर्ण संकल्पनासहित, म्हणजे तुमची संकल्पना मीन्स कॉन्सेप्टसुद्धा क्लिअर होत असते. तर बघा, प्रश्नाचा आपण परिचय बघितला होता, जो पहिला परिचय तिथे संपतो. साधारणतः 3 मार्काचा प्रश्न म्हटला की एका परिच्छेदामध्ये साधारण 4 ते 5 ओळी यायला पाहिजे. मी 4 ते 5 ओळी न करता मी एक परिच्छेद वाढवला. तर आता बघा, कवितेत तिसऱ्या कडव्यात एकतेचे महत्त्व सांगतात. ते म्हणतात आता ही कॉन्सेप्ट मी टाकलेली आहे इथे, ही तुम्ही स्किप करू शकता. बघा, आता ते म्हणतात पर्यंत लिहायचं, मग खाली यायचं. जेव्हा हजारो लोक एकत्र येतात तेव्हा एकतेची शक्ती खूप मोठी असते. ही एक प्रकारचे मनगट आहे. म्हणजे जसं आपला हात असतो, हाताची 5 बोटे एकत्र केली की आपला मुठ्ठी तयार होते. आणि ही मुठ्ठी जर कोणाला मारली तर तुम्हाला माहिती आहे की समोरच्याच हाल काय होऊ शकतात. मारायची नाही, तर या मुठ्ठीची ताकद खूप
खूप असते. तसंच लोक एकत्र आले की त्या काम तर बघा इथे एक मुठ्ठीचं उदाहरणसुद्धा लिहिलं आहे. 5 बोटे एकत्र आली की मुठ्ठी तयार होते. त्याचप्रमाणे एकत्र येऊन केलेलं कार्यसुद्धा चांगले होऊन देशाची प्रगती होईल. म्हणजे कुठलेही केलेले कार्य एकतेने केले तर ते लवकर होते. त्याचसोबत त्याची क्वालिटी म्हणजे गुणवत्तासुद्धा चांगली असते. उदाहरण दिलं आहे, क्रिकेटची मॅच खेळताना सर्वांचे योगदान चांगल्या पद्धतीने लाभले तर संघ विजयी होतो. तुम्हाला माहिती आहे की क्रिकेट मॅच जेव्हा खेळतात तेव्हा एखादा प्लेयरची बॉलिंग खराब झाली की आपण त्याला फार बोलतो, पण जेव्हा तोच बॉलर किंवा सगळा संघ एकत्र येऊन जेव्हा काम करतो तेव्हा मॅच विजयी होते. तर आणि समारोप उत्तराचा केला आहे मी समारोप येथे. तर अशा प्रकारे स्वप्न करू साकार या कवितेत एकात्मतेचा विचार वरीलप्रमाणे सांगता येतो. आता बघूया या उत्तरातले महत्त्वाचे भाग. जसा की पहिला हा भाग आहे इम्पॉर्टंट, दुसरा हा जो कॉन्सेप्टवर जो संकल्पनेवर आधारित असतो, आणि तिसरं म्हणजे उदाहरण. आता तुम्ही उदाहरण वेगवेगळे कुठलेही देऊ शकता. तुम्ही दैनंदिनी जीवनातले सुद्धा उदाहरण देऊ शकता. उदाहरणार्थ दुकानदार आहे किंवा एखादी कंपनी आहे चालवायची असले की समूहाने एकत्र काम केलं की चांगलं होतं. वर्गात सुद्धा आपण समूहाने वावरलो की आपली छान मैत्री होते सगळ्यांची. तर आणि समारोप अशा प्रकारे स्वप्न करू साकार या कवितेत एकात्मतेचा विचार वरीलप्रमाणे सांगता येतो. या प्रकारे उत्तर लिहिलं तर तुम्हाला 2.5 मार्क हमखास भेटतीलच. व्याकरणदृष्ट्या तुमचे व्याकरणिक चुका टाळल्या तरीही 2.5 मार्क भेटतात. आणि असंच उत्तर लिहिण्याची पद्धत असते. आमच्या वेळेस उत्तरं फार लांब असायची. साधारणतः 3-3, 4-4 जवळपास 3 पानाची उत्तर आम्हाला लिहावं लागत असं. एक असं पुढे मागे आणि मार्काचं सुद्धा वेटेज जास्त होतं त्यावेळेस, पण आता कमी झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही याच्यातलं हे स्किप करू शकतात. भारतपासून तर सण साजरे होतातपर्यंत हे सगळी उदाहरणे आहेत. तुम्ही जेवढं उदाहरण देऊन त्यांना स्पष्टीकरण केलं तेवढं ते चांगलं होतं आणि त्याचा बेनिफिट आपल्याला मार्क्स वाढतात, साधारणतः 2.5. तर मित्रांनो, उत्तर लिहिताना 3 गोष्टी नेहमीच लक्षात ठेवायचा. परिच्छेद, त्यानंतर दुसऱ्या नंबरवर ते संकल्पना म्हणजे प्रश्नाचं एक्झॅक्टली उत्तर, नेमकं उत्तर की लेखकांना काय विचारलं आहे किंवा कवीने काय सांगितलं आहे त्या प्रश्नामध्ये. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे समारोप, कन्क्लुजन, ज्याला तुम्ही इंग्रजीत कन्क्लुजन म्हणता, असा समारोप. तुम्ही या 3 स्टेपने उत्तर लिहिलं की तुमचं उत्तर, तुमचा प्रश्न हा परिपूर्ण होतो. परिपूर्ण कंप्लीट क्वेश्चनचा हाच पॅटर्न आहे. या पॅटर्नने गेलं तर तुम्हाला 3 पैकी 2.5 इतके मार्क हमखास पडतात. परिच्छेद द्या. परिच्छेद अनिवार्य आहे. बऱ्याचदा काय होतं, एखाद्या वेळेस आपल्याला उत्तराची लांबी ही छोटी असते. उत्तराची जी लांबी आहे ती छोटी असते, पण समजा जर त्यांनी पॅरेग्राफ दिला तर आपले हे मार्क्स वाढतात. आणि भाषेमध्ये काहीही लिहिता येतं असं होत नाही. समजा तुम्हाला एखाद्या वेळेस उत्तर स्पष्ट नाही केलं, पण तुम्ही ते उदाहरण देऊन जर चांगल्या पद्धतीने स्पष्ट केलं असेल तरीही उत्तर बरोबर येतं. तुमच्या शब्दात लिहा म्हटलं तर तुम्हाला खूप काही लिहिता येतं, पण खूप काही लिहून पानं वाढवण्यात बसण्यापेक्षा तुम्हाला जितकं उत्तर अपेक्षित आहे तितकंच लिहा. या 3 स्टेपनी गेलात, परिचय, कवीचं नाव, कवीची मध्यवर्ती कल्पना आणि उत्तराचा भाग, तर तुमचं परिपूर्ण उत्तर असतं. आणि हा प्रश्न तुमचा सामान्यतः 3 ते 3.5 मिनटात लिहून होतो. या पद्धतीने गेलं तर 3 ते 3.5 मिनटात. आता तुम्ही जर होमवर्क लिहत असाल, गृहपाठ देत असाल, हे प्रश्न उत्तर लिहत असाल तर हे तुमचं 3 मिनटात होतं. आपल्याला जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, जसं इथे किशोर पाठक मी इथे अधोरेखांकित अंडरलाईन केला आहे, तर हे करा. कारण याने तुम्हाला जसं उदाहरण हे जे शीर्षक आहे काय म्हणतात त्याला, टायटल, या टायटलला सुद्धा अधोरेखांकित करा.
मराठी आणि इतर विषयांमध्ये हाच फरक असतो की समजा 2 मार्काचा प्रश्न असेल, प्रश्न जर 2 मार्काचा असेल तर 4 मुद्दे किंवा 4 पॉईंट म्हणता येईल त्याला लिहिणं अपेक्षित असतात, ज्यामुळे तुमचे मार्क बरोबर 4 तुम्हाला 2 पैकी 2 मार्क भेटतात. हे कशात? हिस्ट्री, जॉग्राफी, इतिहास, नागरिकशास्त्र आहे हे जे विषय आहे या विषयामध्ये तुम्हाला हे मार्क्स पडू शकतात. तर हा फरक असतो मराठीच्या याच्यात आणि शास्त्राच्या याच्यात. तर आज आपण पाहिलं की उत्तर कसं लिहायचं तेही उदाहरणासह. याच पद्धतीने आपण बाकीच्या उत्तरांची सराव केला, बाकीच्या उत्तरांची प्रॅक्टिस केली तर आपल्याला कमी वेळ जास्त लिहिता येतं. खूप काहीही न लिहिण्यापेक्षा जितकं अपेक्षित आहे तेवढंच लिहा. व्हिडिओ कसा वाटलास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया लवकरच